मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे, कारण ही कथा माझ्या जीवनात घडलेली आहे। मी माझ्या आयुष्यात खूप काही कांड केले आहे, पण यासारखा कांड नाही केला। माझे नाव सचिन आहे। मी पनवेलमध्ये राहतो। मला एका बाईची ओढ लागली होती। मी जास्त कुठे फिरत नाही, कारण माझे घरी कोणी राहत नव्हते, कारण सगळे कामाला जात होते। म्हणून मी घरी एकटाच असायचा। माझे शिक्षण कमी होते, म्हणून मी शाळेत पण नाही जात होतो। एक दिवस मी असाच घरच्या ओट्यावर बसलो होतो, आणि आमच्या साईटल नळ होता। त्यामुळे तेथील नळावर बायका पाणी भरायला येत होत्या आणि मी नेहमी त्या खाली वाकत होत्या तेव्हा टोपल्याचे दर्शन घेत होता। माझा एक हात पकडून हलवत होता। असाच एक दिवस एक बाई आमच्या गावातील, तिचे नाव मीना, ती पाणी भरायला आली होती। मी बाहेर बसलो होता, आणि तिचा नवरा फार कधीच मरण पावला होता। त्यामुळे ती बाई आमच्या गावात आईकडे राहायला आली होती। त्या दिवशी ती मला पाहून खूप हसत होती। मला वाटले माझी पेंड फाटलेली आहे का, तर तस काही नव्हते। नंतर मी पण हसलो आणि तिला राहावले नाही, ती माझ्या जवळ आली आणि म्हणाली, काकी कुठ गेल्या? मी बोललो, त्या तर कामाला गेल्यात। ती म्हणाली, आणि बाकीचे कुठे गेले? आता थोड्या वेळाने बाबा पण कामाला आणि बहीण पण शाळेत। मी म्हणाली, थांब थोडा वेळ, मी पाणी ठेवून येते। ती पाणी ठेवून आली। मी विचारले, काय काम आहे? ती म्हणाली, अरे खूप दिवस झाले आहेत, मला गरम वाटत आहे। तुमचा पंख आहे तो चालू कर। आम्ही दोघे घरात गेलो। ती म्हणाली, चालू कर। मी चालू केला आणि टीव्ही लावला। आम्ही सोफ्यावर बसलो। ती माझ्या जवळ आली आणि बसली। मला हळूहळू चिटकू लागली। तिने माझ्या पोटाला हात लावला। मला मोठा श्वास आला। मी तर घाबरलो। नंतर बोलली, मला आज मज्जा पाहिजे। तिला अनुभव होता, मग मी पण गरम झालो आणि मी तिच्या कंबरेत हात घेतला। घाम फुटला होता, त्यामुळे अंग खूप चिकट झाले होते। नंतर मी तिच्या गालावर किस केले। नंतर आम्ही एकमेकांचे अंग दाबू लागलो आणि खूप मोठ्या प्रमाणात टीव्ही चालू केली। ती विधवा झाल्यानंतर पासून कोणी तिला जवळ घेत नव्हते, म्हणून तिला प्रेमाची गरज होती। परंतु अशी बाईला कोणी चांगल्या नजरेने पाहत नाही। म्हणून ती माझ्या मागे लागली आणि बोलली, तू माझा नाही झालास तरी चालेल, पण आपले नाते नको विसरू। आम्ही त्या दिवशी लॉलीपॉप बनवायचे ठरवले। तिने शटर खोलले तर खूप सुंदर दिसत होते, कारण पूर्ण साफ होत। नंतर मी गॅस चालू केले। सुरुवातीला थोडा हळूहळू केला, आणि मग खूप जोरात, आणि मग 10 मिनिटांनी तेलाला उकळी आली। नंतर आम्ही हाताने मसाला फिरवू घेतला। आम्ही लॉलीपॉप थोडे मोठे ठेवले होते, त्यामुळे मसाला खूप लागणार होता। मी लगेच त्याला चांगले कळवून घेतले। पूर्ण नरम झाले। तेल तसेल उकळत होते। ती तर पूर्ण भिजलेली होत, पूर्ण बेड भिजले होते। थोड्या वेळात लॉलीपॉप तयार झाले। मी तेच मसाला चाटू लागलो तर खूप मज्जा येत होती। नंतर आम्ही असे भेटत राहतो अधून मधून। नंतर तर मित्रांनो, ही कथा कशी वाटली